तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 5:48 आणि निघालोय आता घरातून. म्हणजे CNG वगैरे फिल केलंय. तर बघूया, इकडे येऊन थांबलोय. थोडासा उशीर झालाय. ठीक आहे, बुकिंग नाही वाजत काय आज. म्हणजे 1 वाजली होती, ती पण अंबरनाथ वरून होती. म्हणजे अंबरनाथला पिकअप करायला जायचं होतं आणि बोरिवलीची बुकिंग होती. नाही ॲक्सेप्ट केली. मग ती फेअर पण एवढं खास नव्हतं. तर बघूया आता इकडून कोणती बुकिंग वाजते का. सध्या तर बघापासून मला वाटतं 10-15 मिनिटं अगोदरच मी लॉग इन केलेलं आहे, तरी पण एक पण बुकिंग नाही वाजली. दोन्ही पण ओलामध्ये पण नाही वाजत आहे आणि उबरमध्ये पण नाही वाजत आहे. तर बघूया आता वाजते का नाही वाजते, आणि वाजते तर कधी वाजते. चला तर बघूया वाट बुकिंगची. तर मित्रांनो, ओलामध्ये आपल्याला आता बुकिंग लागलेली आहे आणि आता मी काटेमारे नाक्यावरती चाललोय पिकअपला. बघा, पिकअपला 2च मिनिटं दाखवते. बाजूलाच आहे बुकिंग. जाऊया, पिकअप करूया. तर मित्रांनो, अंधेरीला आलो होतो, सोडलंय आता पिकअप. ड्रॉप झालेला आहे. आपल्याला पेमेंट पण आलेलं आहे. पेमेंट विल बी पेड ऑनलाइन. प्लीज डू नॉट एक्सेप्ट कॅश और पर्सनल UPI ऍप. ओके मित्रा, नाही करणार आम्ही. 810 रुपयाचं आपलं काम झालंय, पहिलीच ट्रिप. ठीक आहे, आता जरा समोर चहा पिऊया आणि मग नंतर लॉग इन करूया. तर मित्रांनो, अंधेरीवरून आपण आता पनवेलची ट्रिप ऍक्सेप्ट केलेली आहे. 3 मिनिटं दाखवत आहेत पिकअपला. जाऊया, पिकअप करूया. सिग्नल लागला इथे, पिकअप करूया आणि मग भेटूया पनवेलला. तर मित्रांनो, झालेला आपला ड्रॉप. पण ते पनवेल नाही, तळोजा MIDC आहे. खतरनाक एरिया आहे. काय ड्रॉप बीकडनं पिकअप काय भेटणार नाही. आणि दाखवताना पनवेल दाखवलं, खुश झालो मस्तपैकी. बोलला आता पनवेलला जाऊया आणि पनवेलवरून बुकिंग घेऊया. असं सगळं डोक्यात चालू होतं. आणि भाई हा कुठं घेऊन आलाय. कळंबोली पण असतं तरी चाललं असतं, तिथल्या इथे पण गेलो असतं रिटर्न. तर माझा विचार चालू आहे की लोधा पलावा त्या साईडला जाऊया, ते जवळ आहे जास्त. मग तिकडनं बघूया कोणती बुकिंग भेटते का. इकडनं तर नाही भेटणार. आणि तुम्हाला खरं सांगतो, जर एनी टाइम म्हणजे कधी पण तुम्हाला जर बुकिंग पाहिजे असेल ना, तर 3च ठिकाण मला तर वाटतात की तिकडनं आपल्याला एनी टाइम बुकिंग भेटणार. पहिले तर ठाण्याला तुम्ही कुठे पण असं तुम्हाला बुकिंग भेटणार. दुसरं आहे पनवेल, कुठे पण असं तुम्हाला बुकिंग भेटणारच. आणि तिसरं आहे कल्याणला पण तुम्ही कुठे पण असं बुकिंग म्हणजे भेटणार. आणि ते असे ठिकाण आहेत की तिकडनं सगळ्या साईडच्या बुकिंग भेटतात. तर माझा विचार होता की पनवेलला गेलो असतं तर चांगली बुकिंग लागली असती, किंवा तिथल्या इथे पण लोकल ट्रिप मारल्या असतं, 2-3 तरी काम झालं असतं. तर ठीक आहे, आता जाऊया. मला वाटतं पलावाच्या साईडलाच जायला लागेल आपल्याला. खोनी पलावा त्या साईडला जाईल, कारण का या साईडला आता परत मागे नाही जाणार. त्या साईडला जातो. जर काय लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर मग लोकल काम करेन. चला तर भेटूया मित्रांनो खोनी पलावाच्या इथे. आता बघूया तिकडनं कोणती ट्रिप लागते का. तर मित्रांनो, निघालो आता पलावाच्या इकडे जायला. तर पलावाच्या इथे जाताच आपल्याला म्हणजे पलावाला पोहोचण्याच्या अगोदर अजून तर खूप टाइम आहे. इकडे 3.5 किलोमीटर 4 किलोमीटर आहे अजून पलावा. तर अगोदरच बुकिंग लागलेली आहे मला. आता बुकिंगसाठी 7 मिनिटावरती दाखवतोय पिकअप. काय माहिती थांबतात का नाही. थांबले तर ठीक आहे, नाही थांबले तरी ठीक आहे. उल्हासनगरची बुकिंग आहे. बघूया आता आपल्याला भेटते का नाही उल्हासनगरची बुकिंग. भेटली तर चांगलंच होईल. चला तर जाऊया, आता पिकअप करूया. 7 मिनिटात पिकअप आहे. अजून तर पर्यंत काय कॅन्सल केलेली नाही त्यांनी. चेक केलं मी ओलामध्ये, समजत पण नाही कॅन्सल झाली आहे का नाही. क्लायंट लोकेट करायला गेलो की बुकिंग कॅन्सल होते. तर बघूया आता झाली आहे का नाही कॅन्सल, तिकडे गेल्यावरच समजेल. मे बी मला तर वाटतंय की थांबतील ते लोक. चला तर मी काय अजून कॉल बिल केलेला नाही, जाऊन डायरेक्ट बघतो. भेटली तर भेटली, नाही भेटली तर ठीक आहे. हे बघा मित्रांनो, 2 मिनिटावरती आलो, बुकिंग कॅन्सल झाली. हे असंच असतं, ओलाचं माहिती होतं मला की कॅन्सलच होणार आहे बुकिंग. हे बघा, बॅक गेलो, हे बघा कॅन्सल. ठीक आहे, चला बघूया आता इकडनं दुसरी बुकिंग भेटते का कुठली. तर मित्रांनो, पलावामधून शेवटी आपल्याला उल्हासनगरची ट्रिप लागली. फेअर चांगलं होतं, 467.
तर आता आपले ओलामध्ये बघा झालेले आहेत 1200 रुपये आणि 2 राईड झालेत कम्प्लीट. एक अगोदर अंधेरीची मारली आणि ही दुसरी उल्हासनगरची. आणि उबरमध्ये एक राईड मारली. ती एक राईड कोणती होती आठवत नाही. अच्छा, पनवेलची म्हणजे तीच कामोटे नाही सॉरी, तळोजाची एक 726 आणि इकडे आहेत 1268. म्हणजे जवळपास 2000 पर्यंत आपलं काम झालेलं आहे. 2000चं काम तर झालेलं आहे. आता 1000 करता नाकी नव आहे ना. ठीक आहे, चला बघूया आता इकडून कोणती बुकिंग लागते. तर मित्रांनो, उल्हासनगर वरून आता घेतली भिवंडीची ट्रिप. इकडनं ट्रिपच नव्हती लागत, कंटाळा आला, वैतागून शेवटी भिवंडीची ट्रिप घेतली. भिवंडीची ट्रिप तर मी कधी घेत पण नाही, पण घेतली आज. जाऊ दे बोललो, आता इथे उभा राहून पण कंटाळा आलाय आणि 11:30 वाजायला आले. कधी काम व्हायचं पूर्ण. तर शेवटी बोललो ना मी, 1000 करायला नाकी नव येणार असंच येते. तर आता घेतली भिवंडीची ट्रिप. तर जातो भिवंडीला. खूप जास्त वेळ दाखवत होता, ट्रॅफिक असणारच. तर असली नसली तर काय जायला तर लागेलच. बघू आता भिवंडीला जाऊया, इच्छा नसताना पण, कारण का ट्रिप तर लागत नाहीये इकडनं. भिवंडीला जाऊया, मग भिवंडीवरून जर लागणार आपल्या इथली एकतरी ट्रिप बघूया. चला तर मित्रांनो, भेटूया आता भिवंडीला. बघूया भिवंडीतून काय होतंय आपल्यासोबत. चला. तर मित्रांनो, आलोय भिवंडीमध्ये. म्हणून येत नाही कधी बाबा त्या भिवंडीमध्ये. खतरनाक ट्रॅफिक आणि प्लस त्या अंजूरच्या आतमध्ये गावामध्ये कुठे दाखवताना फक्त लिहून येतं भिवंडी आणि काहीतरी ऍड्रेस लिहून येतं आणि भिवंडी. आयुष्यपत त्या अंजूर गावाच्या एवढ्या आतमध्ये. तर इकडनं भाड्याचं तर नामोनिशान नाही ट्रिपचं आपल्याला काय. आणि प्लस ट्रॅफिक पण एवढी खतरनाक. आता एक काम करतो, इकडनं डोंबिवलीला निघतो आतमधून आणि मग तिकडनं कोणती तरी ट्रिप घेतो. तर इकडनं डोंबिवलीला जाऊया. चला तर मित्रांनो, डोंबिवलीला. आता इकडनं एकला चलो रे मित्रांनो. आलोय फायनली आता डोंबिवलीच्या ब्रिजवर. डोंबिवली मानकुलीचा ब्रिज आहे. याच ब्रिजवर धुरंधरची शूटिंग झाली होती. धुरंधर 2 नाही, धुरंधर 1. बघा आज तो स्पॉट, इथेच धुरंधरची शूटिंग झाली होती ती. तर आलोय आता इकडे डोंबिवलीला. आता डोंबिवलीला जातो आणि घेतो इकडनं बुकिंग आणि जातो. बघू कुठे भेटते ती. सीएनजी तर खूप संपला आहे ते ट्रॅफिकमुळे आणि काम पण मला जसं पाहिजे तसं मनासारखं झालं नाही. आता ठीक आहे, नेहमी रोज दिवस सगळे सारखेच नसतात. हा कोणता वाजतोय, मुलुंडची ट्रिप वाजते. मुलुंडची ट्रिप नको, आता मुलुंडची ऍक्सेप्ट नाही करणार आहे. आणि मुलुंडची ट्रिप 450 मध्ये परवडत पण नाही. ठीक आहे, बघूया आता इथली जवळपासची कोणती घेऊया आणि जाऊया घराकडे. तर मित्रांनो, अंजूरवरून डोंबिवलीला गेलो. एमटी डोंबिवलीवरून कल्याणची ट्रिप भेटली. कल्याणला आलो, जेवलो आणि मग जेवल्यानंतर आता ऑन केलं तर मला कल्याण एसची ट्रिप लागली. चाललोय पिकअप करायला आणि मग मला वाटतं मग मी घरी जाईन तिकडनंच. आणि टार्गेटच्या पण जवळपास असेल मला असं वाटतंय. मी अजून चेक नाही केलं, पण तरी पण एक अंदाज आहे की टार्गेटच्या जवळपास असेल. मग घरी जाईन आणि मागे पण असलं तरी घरी जाईन. चला तर मित्रांनो, आता भेटूया कल्याण ईस्टला आपल्या बाले किल्ल्यामध्ये. तर मित्रांनो, बॅक टू बॅक आपल्या एक ट्रिप कॅन्सल होत गेली. पहिले कल्याणची लागली, ती कॅन्सल झाली. त्यानंतर अजून एक लागली कल्याण ईस्टची, ती पण कॅन्सल झाली. नंतर उबर मध्ये लागली, ती पण कॅन्सल झाली. आता भाई कंटाळा आला, आता घरी चाललो. जाऊ दे भाई, कॅन्सल करत बसा तुम्ही, बुक करा. खेळता वाटतंय लोक कॅन्सल. अरे भाई 3 मिनिटावरती ट्रिप आहे, 2 मिनिटावरती ट्रिप आहे. ऍक्सेप्ट करतोय आणि तिकडे गेलो की कॅन्सल होते. म्हणजे कुठे गाडी पाहिजे अजून यांना, 1 मिनिटावरती की अर्ध्या मिनिटावरती. तर मग ठीक आहे, आता चला कॅन्सल तर कॅन्सल. आज आपलं टार्गेट मला नाही वाटत झालं असेल काही कम्प्लीट. ठीक आहे, जेवढं झालं असेल तेवढं झालं असेल, काय विषय नाही, उद्या होईल. तर जाऊया घरी. तर बघूया किती टार्गेट झालंय आपल्याला. आता आपण बघूया ओला मध्ये किती झालेत आणि उबर मध्ये किती झालेत. तर मित्रांनो, ओला मध्ये झालेत आपले 1692
आणि उबर मध्ये चेक करूया. उबर मध्ये झालेत 1031. चला तर आता बघूया आपलं कॅल्क्युलेट. सॉरी. तर मित्रांनो करूया कॅल्क्युलेट. 1692 प्लस किती होते 1031. तर मित्रांनो आपलं 2723 रुपयाचं काम झालंय. आणि आता मायनस त्यामधून 600 रुपयाचं CNG प्लस मायनस 211 रुपये, म्हणजे ओव्हरऑल आपल्याला आज 1900 रुपयेचा प्रॉफिट झाला सगळं सोडून. चल ठीक आहे मित्रांनो, तरी पण 1900 रुपये वाईट नाही. उद्या याच्यापेक्षा जास्त करू. आज आपलं टार्गेट पण कम्प्लीट नाही झालं. तर मित्रांनो आज टार्गेट पण कम्प्लीट नव्हतं झालं, म्हणून पण जरा 200-300 रुपयाचं आपल्याला नुकसान झालेलं आहे. उद्या भरपाई करायला लागेल नुकसानची. तर ठीक आहे, आपल्याला ओव्हरऑल 1900 रुपयाचा आज फायदा झालेला आहे, म्हणजे पूर्ण नेट प्रॉफिट आपलं 1900 रुपये. तर उद्या पडला मोबाईल. तर उद्या भेटूया मित्रांनो. चला बाय. जातो घरी आणि आराम करतो. उद्या सकाळी लवकर उठूया आणि भेटूया. चला मित्रांनो बाय.